म्हणून बाबासाहेबांना सांगितलं होतं की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला काय बनायचं आहे, सत्ताधारी जमात बनायचं आहे. आम्ही लिहून ठेवलं आणि वाचलं दुसऱ्यानं, सत्ता बघून राहिले आणि तुम्ही बसले भांडे घासत एकामेकाले जिरून राहिले. आम्ही याले जिरवा त्याची जिरवा. पहिले कसं होतं, पाणी अडवा पाणी जिरवा, गव्हर्नमेंटचा नारा. पण आमचा नारा कोणता, याले जिरवा याले अडवा. याले अडवा आणि त्याची जिरवा. बरोबर आहे का? ह्या बहुजन समाजाचा नारा आहे. म्हणून सुधरून जा आता तरी आणि एक व्हा, एका ठिकाणी या, संघटना करा. तू भगवान बुद्धांनी म्हणलं संगम शरणम गच्छामी. वो बात करो पैदा, वो बात करो पैदा, तुम अपनी जुबानों से. वो बात करो पैदा, तुम अपनी जुबानों से. वो बात करो पैदा अपनी जुबानों में. वो बात, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. तुम अपनी जुबानों में. हे गीत घेऊन आमच्या भाऊसाहेब तुटेंनी खूप सुंदर गीत लिहिलं आहे. कारण ज्यांच्यावर अत्याचार अन्याय झाले, ज्यांना पाणी पिण्याची सुद्धा लायकी नव्हती, म्हणजे पाणी नव्हते पिऊ देत, विहिरीवर पाणी नव्हती पिऊ देत, घरी पाणी नव्हती पिऊ देत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते, त्यांना गाडगा बांधत होते, अशा लोकांनी का बरं प्रगती केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संदेश दिला, त्यांना शक्ती दिली, संविधान लिहिलं आणि सर्वांना समानतेचा हक्क दिला. जो कल तक रोते थे, कालपर्यंत रडत होते, पण आज जो कल तक रोते थे अब शान से जीते हैं, अब शान से जीते हैं. जो कल तक रोते थे अब शान से जीते हैं. जो कल तक रोते थे अब शान से जीते हैं. जो बरसों से चुप थे, जो बरसों से चुप थे, अब भी वह गीत गाते हैं, अब भी वह गीत गाते हैं, अब भी वह गीत गाते हैं. कारण ज्यांना मंदिरात येऊ दिलं नव्हतं, मंदिरात येऊ दिला जात नव्हतं आणि कोणाच्या घरात प्रवेश नाही, ते जर गेले तर ते झाडू, त्याला झाडू बांधत होते, त्याच्यावर अन्याय अत्याचार होत होता.